नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण चरक संहितामधील उदररोग चिकित्सा पूर्णपणे डिकोड करणार आहोत. BAMSच्या एक्झाम्ससाठी आणि तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिससाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हे सगळे क्लिष्ट आयुर्वेदिक सिद्धांत आपण एकदम सोप्या, स्टुडंट फ्रेंडली भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय कव्हर करणार आहोत? सुरुवातीला आपण वात, पित्त आणि कफ या दोषांवर आधारित उपचारांचा पाया बघू. मग बद्धोदर आणि जलोदर सारख्या पोटाच्या स्ट्रक्चरल डिझिजेसकडे वळू. आणि शेवटी अत्यंत महत्त्वाची औषधे, आहार आणि परीक्षेसाठी एक क्विक रिव्हिजन करू. आता तुम्ही जर संहितेत बघितलं तर हा टॉपिक असा मोठ्या तक्त्यांच्या स्वरूपात दिलेला आहे. बघून थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं, बरोबर? पण टेन्शन घेऊ नका. आपलं ध्येय हेच आहे की यातील ट्रीटमेंट, मेडिसिन्स आणि डाएट या 3 मुख्य स्तंभांना आपण छोट्या आणि सोप्या भागांमध्ये डिवाइड करून समजून घेणार आहोत. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. वात, पित्त आणि कफ, उदररोग. आता इथे क्लिअर डिफरन्शियल अप्रोच लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. पित्तज उदररोगामध्ये आपल्याला दुधावर आधारित सौम्य आणि कूलिंग उपचारांची गरज असते. पण याउलट कफज उदररोगामध्ये एकदम उष्ण उपचार आणि गोमूत्रासारख्या तीक्ष्ण द्रव्यांचा आक्रमक वापर करावा लागतो. हा कॉन्ट्रास्ट नीट लक्षात ठेवा. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा पॉइंट, तुमच्या MCQजमध्ये वारंवार विचारला जाणारा सुवर्ण नियम, नित्यविरेचन किंवा डेली पर्गेशन. उदररोगाच्या रुग्णांमध्ये शरीरातील स्रोतस मोकळे करण्यासाठी आणि दोषांचे निर्हरण करण्यासाठी रोज विरेचन देणे अत्यंत आवश्यक आहे. हे ॲब्सोल्युटली क्रुशियल आहे. आता आपण थोड्या गुंतागुंतीच्या अवस्थांकडे वळूया, म्हणजे सन्निपातोदर आणि प्लीहोदर यांची चिकित्सा. इथे प्लीहोद्राच्या म्हणजेच स्प्लेनिक डिसऑर्डरच्या बाबतीत एक गोष्ट नक्की पाठ करून ठेवा. सिराभेद किंवा वेन पंक्चर हा खास करून डाव्या हातावर म्हणजेच लेफ्ट आर्मवर करायचा असतो. हा परीक्षेत आणि वायवामध्ये हमखास विचारला जाणारा क्लिनिकल पॉइंट आहे. सो मेक अ श्योर नोट ऑफ इट. पुढे जाऊया. जेव्हा आतड्यांमध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं, ज्याला बद्धोदर म्हणतात, किंवा परफोरेशनमुळे छिद्रोदर होतं, किंवा पोटात मोठ्या प्रमाणात पाणी साचून सिव्हिअर असायटिस म्हणजेच जलोदर होतो, तेव्हा ही क्लिनिकल पॅथॉलॉजी अधिकच गंभीर बनते. जलोदरामध्ये शस्त्रकर्म म्हणजेच टॅपिंग केल्यानंतरचा प्रोटोकॉल खूप स्ट्रिक्ट आहे. रुग्णाला पूर्ण 1 वर्षासाठी स्टेप बाय स्टेप डाएट फॉलो करावं लागतं. हा क्रम असाच लक्षात ठेवायचा. पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह मिल्क डाएट म्हणजेच केवळ दूध, नंतरचे 3 महिने दूध आणि पेया, आणि शेवटचे 3 महिने दुधासोबत हलका आहार जसं की साठीचे तांदूळ. आता संहितेत वर्णन केलेला एक अत्यंत थक्क करणारा प्रोटोकॉल पाहूया, विष प्रयोग. ऐकायला थोडं इंटेन्स वाटतं ना? पण जेव्हा सर्व नेहमीचे उपचार काम करणे थांबवतात, तेव्हा टर्मिनल केसेसमध्ये हा लास्ट रिसॉर्ट म्हणून वापरला जातो. विषारी द्रव्य अन्नातून किंवा पियातून काळजीपूर्वक देऊन जोरदार विरेचन घडून आणले जाते. फॅसिनेटिंग, इज इट? ठीक आहे. आता आपण विशिष्ट औषधी आणि योगांवर लक्ष केंद्रित करूया. ह्या भागात अष्टमूत्राचा म्हणजेच 8 प्रकारच्या प्राण्यांच्या मूत्रांचा उल्लेख आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? एक सोपी ट्रिक सांगतो. आधी पाळीव प्राणी जसे की शेळी, मेंढी, गाय, म्हैस यांचा एक गट करा, आणि मग हत्ती, उंट, घोडा, गाढव यांसारखे मोठे प्राणी लक्षात ठेवा. सिंपल. इथे एक स्पेसिफिक डोसेज लक्षात ठेवायचा आहे, अर्धप्रस्थ म्हणजेच साधारण 4 लिटर. परिषेक योगासाठी हे प्रमाण अचूकपणे सांगितले आहे, ज्यामध्ये वेखंड आणि कुष्ठ यांसारख्या वनस्पती पाण्यात उकळून रुग्णाला स्नान घालायचे असते. आता औषधींचे वर्गीकरण. अशा टेबल्समुळे परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळतात. घृत किंवा तुपाच्या प्रकारात रोहितक आणि पंचकोल हे डीपनीय म्हणजेच पाचक म्हणून काम करतात. चूर्णांमध्ये नारायण आणि हपुषादी चूर्ण उदररोगाचा समूळ नाश करतात. तर बाह्य उपयोगासाठी देवदारवादी लेप सांगितला आहे. एकदम क्लिअर? आता वळूया या संपूर्ण उपचारांच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या आधारस्तंभाकडे, आहार आणि विहार. उदररोगात आहार हेच औषध आहे. इथे अपथ्य म्हणजेच कॉन्ट्राइंडिकेटेड काय आहे, तर जलचर प्राण्यांचे मांस म्हणजेच अनुपम मांस, जड अन्न आणि पाण्याचे अधिक सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे. आणि पथ्य काय आहे, तर रक्तशाली म्हणजे लाल तांदूळ, मूग, उंट किंवा गाईचे दूध, आणि विशेषतः ताक हे अत्यंत फायदेशीर आहे. आता ताकाचा उपयोग पहा.
सर्वांचा मूळ आधार ताक हाच आहे, पण आयुर्वेदाची खरी गंमत या ॲडज्युएंट्समध्ये आहे. वातज उदरोगात पिंपळी आणि सैंधव मीठ, पित्तासाठी थंड साखर, कफासाठी उष्ण गुणाचे त्रिकटू आणि जलोदरामध्ये त्रिकटू चूर्ण मिसळून ताक दिले जाते. बेस सेम आहे, फक्त मॉडिफायर्स बदलत आहेत. दुधाच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, उंटिणीचे दूध. हे विशेषतः सूज आणि वेदना कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. एक्झामिनर्सला हा प्रश्न वायवामध्ये विचारायला खूप आवडतो, त्यामुळे हे नक्की मार्क करून ठेवा. चला मित्रांनो, आता वेळ झाली आहे एका रॅपिड फायर क्विक रिव्हिजनची. हे पॉइंट्स अगदी पाठच करून ठेवा. हे 5 गोल्डन टेकअवेज लक्षात ठेवा. 1. नित्यविरेचन हे मुख्य चिकित्सा सूत्र आहे. 2. प्लिहोदरात डाव्या हातावर सिरावेद करायचा. 3. जलोदरात शस्त्रकर्मानंतर एक्सक्लुसिव्ह दुधाचा आहार आवश्यक आहे. 4. वात आणि कफ उदर रोगात एरंड तेल हे ड्रग ऑफ चॉईस आहे. आणि 5. ताक हा सर्वात महत्त्वाचा आहार आहे. आणि जाता जाता एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा विचार. पोटाच्या गंभीर आजारांमध्ये आंबवलेल्या ताकाचा आणि दुधाचा हा जो प्राचीन वापर आहे, तो आजच्या मॉडर्न सायन्सच्या गट मायक्रोबायोम सुधारण्याच्या सिद्धांताशी किती अचूकपणे जोडतो नाही का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण एक्सप्लेनरमध्ये.